साफसफाई करायला काय होतं यांना? हो, आई. वास किती येतोय. आई रुमाल दे ना जरा आई मला. आई घर आहे का आपलं? साफसफाई कशाला अरे करते? नाकावर ठेवायला रुमाल मागते असं इथे पुसायला नाही मागत आहे. हळू. कसं वाटतं ते. ऐक ना थंडी वाजते म्हणजे बस सुरू झाली ना की डायरेक्ट वारा जाईल ना सर्दी बिर्दी व्हायची. तू इथे बस ना. इथे बस ना सर्दी होईल म्हणून आल्यावर म्हणते मी बाकी काही विचारलं नाही. होतं तुला बसू हो का? पण आता मला वाटलं की थंडी हळू पायावर पाय देऊ नाही लागलं आई, उगाच. इथे बस. बबडू हम्म, बबडू हम्म. मुलगी काय सॉलिड आहे बघ. आई बरीच ना मुलगी काय दाखवतेस मला? तू स्ट्रेट आहे म्हणालास म्हणूनच मुलगी दाखवते. काय संबंध त्याचा? सुंदर पण आहे एकटीच चढली आहे बस मध्ये. प्लीज आई थांब जरा गप्पा बस, झोप येते मला. काय झोप कशी येत? चला चला तिकडे बोला इकडं चला तिकडे बोला जालना द्या एक. ए अरे दापोली गाडी रे होय जालना गाडी 4 नंबरला लागली ना बोर्ड वाचणार आहे. कोणत्या गावाला आहे तू असा शिकलेला आणि चांगला उतर खाली. ते कुठून कुठून येतात एवढे. अरे ताई काही काय करता तुम्ही. चप्पळ आहे चप्पळ आहे. सीट पकडली पटकन चप्पळ आहे. ठीक आहे आई. इथे बस. मला इथे बस तू. कशाला? मला तिथे बसायचंय मला. तू इथे बस. आता गार वारा लागणार होता ना तुला? कानटोपी आहे माझ्याकडे मला नको शिकवूस. इथे बस. मगाशी नव्हती कानटोपी. उलट उत्तर देऊ नकोस. उलटे प्रश्न मला विचारू नकोस. डोंगरा एवढा झालाय लग्न उठ. डोंगरा एवढा झाला लग्न ठरलं नाही अजून 4 लोक मला प्रश्न विचारतात. तुला नाही उत्तर द्यावं लागत. मला त्यांना उत्तर द्यायची. आतमध्ये माझ्या काय जळतं ना ते तुला नाही कळणार. आई पटपट 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 बोलत सुटले. थांब जरा नाही यार, झोप येते आई मला. चला 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 पुढे कोण राहिलं तिकडचं. चला ताई तिकडे बोला. एक महाप्रळ द्या. माप्रळू एक चला पैसे काढा. कोकणातली कोकणातली. बरे बाबा ठीक आहे. जेवायला रोज रोज सोलकडी मिळणार. आमसूलच आमसूल काजूच काजू. नारळाच्या झाडामागे गंमत जम्मत करणार. काय खाऊन आली आहेस आज? जरा थांब ना जरा आई. पत्ता विचार. हा? पत्ता विचार बोलणी आई करून टाक. नाही, चला चला घरी जाऊन वैभ्या. पत्ता विचार. अरे गाडी मार. मी काही विचारणार नाहीये, गप्प बस जरा. पत्ता विचार ना. फ्लर्ट कर. फ्लर्ट कर. नाही करणार आहे. कर ना थोडं फ्लर्ट कर ना. अगं अनोळखी आहे, कोणतरी मार खायला लावशील आई, जरा थांब. काय करतो? काही करू नकोस तू. सगळं मी करायचं का? बावलट काही करायला नको तू. हा? हा? नाही याने मी नाही. अरे शुकशुक काय करतोस? तुला बोलावं असं वाटत असेल तर बोल ना. आई मी एवढं काय अगदी. मी काय झालं? आय हॅव मी हे नाही किया मी नाही. मी काही नाही केलं. मी काही केलेलं नाहीये. काही गप्प राहा जरा. महाप्रळची तू? नाही मावशीकडे चालले. मावशी आहे महाप्रळची. नाव काय? मावशीचं कॉमेडी पण करते. तुझं नाव काय? प्रियदर्शिनी. प्रियदर्शिनी. बापरे केवढं मोठं आहे. मोठं नाव. आत्या दमली असेल. कुर्र, प्रियदर्शिनी. बापरे संपत. छान आहे पण. छान आहे नाव छान आहे. हा ओंकार. छोट ओंकार संपलं. आत्या मज्जेत. हा ओंकार माझा मुलगा आहे पण. एकुलता एक मुलगा आहे. छान आहे. नको हे. हॅलो. हॅलो. नाही मी बोलणार आहे काहीतरी. शिक्षण किती झालंय तुझं? मास्कॉम झालंय माझं. मास्कॉम झालंय. मास्क. हा बीकॉम आहे. अकाउंट डिपार्टमेंट. पैसे 30,000 महिना पगार आहे. आणि केवढी मोठी जमीन आहे गावाला याची. मुंबईत एक घर आहे. हे आत्ता सगळं आमच्या नावावर आहे पण काय एकुलता एक असल्यावर कसं सगळं मुलाचंच असतं ना. नको हे सगळं का सांगतेस तू तिला आई? कळलं पाहिजे ना. कळलं कशाला पाहिजे? बस मध्ये तू बोलत नाहीस मला तरी बोलते. गप्प बस, नको बोलूस. काय ग? हा? लग्न झालंय का तुझं? आई नाही. मग काय विचार काय? करेन ना तर या वर्षी किंवा पुढच्या वर्षी करेन. अरे वा
मग मुलगा बघतेस का? मुलगा बघतेस का? छान आहे. I'm so हा, sorry. छान आहे. I'm- छान मुलगा आहे. तू ह्याच्याशीच करतेस का लग्न? काय बोलताय? नाही, महाप्रळीपर्यंत बोलणी करून टाकू. काय बोलताय तुम्ही? पैसे आहेत नाही का? नाही करेल असं काही ना. आय एम सो गप्प बस आई. काय चाललंय तुझं? काय चाललंय? महाप्रळीपर्यंत बोलून टाकू. अरे नेकीवर नेक्युअर नाहीये ते. नेक्युअर पूछ असं असतं ते. मी एवढी वर्ष बाबांना म्हणते, कधी चूक नाही काढली त्यांनी माझी. हे कशाला चुका काढतायत तुझ्या? पहिली केलेली चूकच अजून सदम्यात आहेत ती. एक्सक्यूज मी मिस प्रियदर्शिनी आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस प्रियदर्शनी. काय बोलतायत म्हणजे आय डायरेक्ट नो माझी आई जरा हे अशीच आहे म्हणजे. काय आई काय अशीच आहे? आई अशीच आहे. आई अशीच आहे. मग तू काही करत नाहीस ना म्हणून मला हा ना ऐक ठेव तो फोन आतमध्ये. सतत फोन फोन फोन. तुमच्या पिढीचं मला हेच कळत नाही. मला अजिबात घरी आल्यावर हे चालणार नाही. सॉरी सांगतेय का तू? थांब रे जरा. तू नाही ह्याला बोलूस. काहीही करायला नको. हा काही करत नाही मग मी करावं लागतं. ह्यानी काही केलं नाही. ह्या मुलींशी बोलला नाही तर कसं ओळख कशी होणार मुलीची? कशा- गाडी पुढे जाणार कशी आय एम याची? अगर गाई गप्प बस ना. कोण आहे ती अनोळखी मुलगी? तिला काय विचारतेस हे सगळं? आणि मुळात ती एकमेव मुलगी अशी का वागतेस तू? एकमेव मुलगी आहे का ती जगात? बस मध्ये चांगली दिसतीये म्हणून म्हणतेय. आले सांगते मला चांगली वय दिसते. सरत चाललंय रे सोन्या. तिशी येईल तुझी आता. तिशी येईल म्हणजे झाली आहे. तिशी आली आहे माझी आई. येईल काय आई? अरे केस गळत चालले तुझे. टक्कल पडत चाललंय. टक्कल पडलं तर कसं कोण मुलगी देईल तुला? कुठल्या जमान्यात आहेस गाई? टक्कल पडल्यावर मुलगी देत नाही. गेला तो. नाही दे. टक्कल असलेली मुलं आवडतात हल्ली मुलींना. कळलं ना? महाराष्ट्र त्या हास्य जत्रेमधला श्याम राजपूत बघ. एकतर चाललं सोडल्यास सगळं चांगलं आहे त्याचं. मुली मागे आहेत त्याच्या. 100 पोरी मागे. त्याच्या मागे पण मुली आहेत. त्याच्यामुळे मुली अरे मग तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे? माझ्यावर तुझंच काय येतंय? का होत नाहीये? होणार आहे सगळं कसं माझं. होणार आहे? कधी होणार आहे? आवडतं बाई. तुला टेन्शन आहे ना मला टक्कल पडेल. आवडतं. टक्कल असलेलं मुलं आवडतात मुलींना. बस. नाही आवडत. नाही आवडत. तुला आवडतं? ठीक आहे एक मिनिट. आवड. मी काढून घेईन तो फोन आता. तुला टक्कल असलेली मुलं आवडतात? हो म्हणजे काही हरकत नाहीये. माझा बॉयफ्रेंडच आहे ज्याला टक्कल आहे. उलट त्याच्या टकलावरती टॅटू पण आहे असा विंचवायचा मान. तिला आणि बॉयफ्रेंड आहे. सोडून दे आता हा विषय. झालं तरी तुला पहिली पायरी चढल्या चढल्या तिने पायरी चढल्या चढल्या सांगत होते विचार तिला. झालं ना आता तिचं. गेली ना. झालं तिचं पण ठरलं. अगं बसमध्ये आल्यावर नाही ठरलंय तिचं. पायरी चढायच्या आधीच तिचं ठरलं होतं. मी इथे येऊन थांब ना आई. नको ना. झालं ना. ती बोलली ना टकलू मुलं आवडतात त्या मुलींना. मग आवडतात मुलींना टकलू. तिला आवडत असेल. बाकी सगळ्यांना आवडत नाही. ताई तुम्हाला टक्कल असलेली मुलं आवडतात? माझ्या नवऱ्याला केस आहेत पण मला आवडेल त्याला टक्कल पडलं तर. मला पण आवडेल बायकोला टक्कल पडलं. तसे टकलाचा आणि संसाराचा कुठे संबंध असतो Thank you, काकू? thank you. ते ऍक्च्युली नैसर्गिकरित्या जातात ना. आपल्या हातात कुठे केस थँक्यू जाणार? व्हेरी मच. नाही, खरंय म्हणजे ह्या अँगलने पाहिलं ना कोण आहे मी? नाही सांगतोय म्हणजे मध्यमाच अवस्था आहे. काही विषय नाही डायरेक्ट बघ जाणार आहे. धड टक्कल पण पडत नाहीये. मग कसं मिळणार मुलगी तुला? तू दोन्ही बाजूनी बोलतेस आई. कसं होणार आहे तुझं लग्न? कंटाळा आलाय खरंच. अरे कुणीतरी करा रे लग्न याचे. असं आई सॉरी. नको रडूस आई. नको रडू. नाहीये माझ्या आयुष्यात कोणी. ह्याच्यात काही नाहीये वाईट वाटून घेण्यासारखं. प्लीज. ठीक आहे मिळेल कधीतरी कोणतरी. थांब जरा. तुला नाही करणार. सॉरी. त्याला नाही करणार. तुमचं कधीच अफेअर वगैरे पण काहीच झालं नाही तुमचं? एक्सक्यूज मी. मुलीच नाहीयेत आयुष्यात. मुलींमधला मूळ पण नाहीये आयुष्यात त्याच्या. शाळेपासून सगळ्यांना बहिणी करत फिरतोय ना. हे रक्षाबंधनला दोन्ही हात राख्यांनी भरलेले. तुम्ही काय चप 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 करताय? अरे चकार हात राख्यांनी भरलेले म्हणजे तुला अभिमान वाटला पाहिजे यार. सेफ वाटायचो मी मुलींना. ब्रदर 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 फिगर वाटायचो मी. राहू दे. कळलं ना? शाळेतलं जाऊ दे मग. शाळेतलं जाऊ दे काय? मग कॉलेजमध्ये काय? ओ हात काढा एक मी. हात काढा ही काय हा? सीट वाटली तुम्हाला हात ठेवताय ते? शाळेचं मी म्हणते तरी शाळेचं पण जाऊ दे. तू सगळ्यांना कॉलेजचं काय? काय करायचं कॉलेजमध्ये जाऊन? काय काय करतात लोक? हा काय करायचं? एकांकिका डिरेक्ट करत बसायचा. तू काय असतोस रे? आय वॉज गुड. मी सवाई 2016चा सवाई दिग्दर्शक आहे मी. ओक जज होते तेव्हा. प्लीज. पत्ताची
काय शिंका आली रे तुला? ते सवाईने झाले. गप्पा बस. मोठा सवाई दिग्दर्शक, काय उपयोग झाला त्या सवाईवाल्यांनी काय केलं? त्या सवाईवाल्यांनी मोठा दिग्दर्शक केला, याला नंतर याचा संसार उभा करायला काही केलं, ह्याच्यासाठी नंतर काही केलं? काही नाहीये. भरवतायत दरवर्षी स्पर्धा भरवतायत. अरे पण त्यांचं कामच नाहीये माझा संसार जुळवून देणं. त्यांचं कामच ते आहे, स्पर्धा भरवणं. नवोदित कलाकारांना एक प्लॅटफॉर्म हक्काचं मिळवून देणं, हेच काम आहे. ते करतायत. ते माझं लग्न का करायला जातील? मग त्यांना त्यांचं काम करू दे. तू काय करणार आहेस? मी काय तू- करणार? तू ट्रॉफ्याच गोळा करत बसणार आहेस का? झालं. ती रात्री अपरात्री थंडी वाजल्यावर ट्रॉफीला कुशीत घेऊन झोपणार आहेस का? का दिवाळीला ट्रॉफीला सांगणार आहेस मला उठणं लावून दे? मला माहितीये त्याच्या एकांकिकेत झाडाची भूमिका करणाऱ्याला पण मुलं झाली. आम्ही बसलोय अजून फांदे हलवत, काही होत नाही. एवढं टायमिंग चांगलं असेल ना, आयएनटीला जाऊन परफॉर्म करा. इथे करू नका. करताय ते. त्यांना नको सगळे बोलू. एकत्र, सगळे एकत्र करतायत. त्यांना नको बोलू. सगळ्यांना कळतंय आईचं दुःख, तुला नाही कळणार. कळतंय मला. नाटकाच्या ग्रुपमध्ये मुली असतात. मी अनेकदा याला सांगायचे की बाबा आपलं नाही झालंय लग्न, तर आपण मुलींशी एक- गोड या- बोलावं. या, अजून या, इथे या. सगळ्यांनी गोळा करा. असं चिडचिड करतो हा. आमच्याशी बोलतात. चिडचिड करतो सतत. मी काही लग्नाचं चांगलं काही बोलले की याचं भल्याचं काही बोलायला मुलींचं काय मुलींचं नाटकाला मुली असतात. मग आपलं एखादं लग्न नाही झालंय आपलं, तर चांगलं बोलावं मुलींशी, गोड बोलावं, दूरदृष्टी ठेवून चांगलं वागावं. नाही तालमीला गेल्यावर यांच्यातले डिरेक्टर बाहेर येतात ना, हे हिडीस पिडीस हडतोड करून बोलायचं. कधीच बोललेलो नाही. तेवढे करीत दाखवशी. तिकडे तालमी घ्यायला जायचो मी, डिरेक्शन करायला जायचो, लफडी करायला नाही जायचो. कळलं ना? अरे काय सांगता, आताचे पोरं तर पोरगी पटवायलाच तालमीत जाता. हो गप्पा बसाव. निष्ठेने काम करतात ती मुलं. उगाच वाटेल ते बोलू नका. नाही नाही, माझ्या किती मैत्रिणींचे अफेअर्स तालमीतच झालेत. अहो माझ्या स्वतःचं लग्न तालमीपायी झालंय. म्हणजे एसटी महामंडळाच्या जे काही नाटकाच्या स्पर्धा असतात का नाही, मी आणि माई बायको त्याच तालमीला भेटले ना. डायरेक्ट लव्ह मॅरेज. आम्ही पण शाळेच्या गॅदरिंग मध्येच भेटलो. नाटकातच. हे तुमचं काय रे? आमचं पण नाटकात वाटेल ते किती मुद्दाम करतील. सगळे नाटकात भेटले. का नाटकवाल्यांची बस तू चालली का कुठली बस चालली आहे? सॉरी मुद्दाम नाही, पण माझं पण नाटकामुळे जुळलं. काही करायला नको याला. चाललेत लग्न करून. एवढं बोलायला तू उठला होता? एवढं बोलायला? मूर्ख कुठले एक नंबर सगळे काही बोल- नाटकामुळेच भेटतात, तालमीत भेटतात. तुझं काय ग? तुम्ही पण तालमीत भेटला असाल ना? नाही नाही, तिला आता माझं कॅन्टीन मध्ये जुळलंय. म्हणजे मी कॅन्टीन मध्ये बसले होते आणि त्याने येऊन मला प्रपोज केलं. डायरेक्ट प्रपोज केला बा. आणि मग तू हो म्हणाली. मी फनकावली त्याला. कळलं कळलं म्हणून मी बोलत नाही मुलींशी. हे असं कसं पण वागतात त्यांना काय. अहो काय ठेवा बाबा, बसा एकदाचे माझ्या मांडीवर ह्याच्यावर. नाही नाही, म्हणजे नंतर ऍक्च्युली मलाच वाईट वाटलं की त्याने एवढं बिचाऱ्याने प्रपोज वगैरे केलं आणि मी मारलंच त्याला. नाही हो. पण मग मी माहिती काढली त्याची आणि मला कळलं की तो 2 वर्ष माझ्यावर प्रेम करत होता. आणि तुला माहीतच नव्हतं? हो. मंदच आहेस, तुमचं छान जमेल. सो सॉरी. जरा नाही, मला असं सांगायचं होतं की आता आम्ही एवढी वर्ष एकत्र आहोत ना, तर आपल्याला जो आवडतो त्याच्यापेक्षा आपण ज्याला आवडतो त्याच्यावर प्रेम करावं. कळलं बच्चू? नाही, बरोबर बोललीस तू. बरोबर बोललीस. काय माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं काकू. मी 4थीत असताना ना मला एक मुलगा आवडायचा. ऐकून घे ना काकू, सांगते. 4थीत असताना तो मुलगा आवडायचा आणि मग 5वीत गेल्यावर आम्ही एकत्र काम केलं गॅदरिंग मध्ये. याने मला डायरेक्ट प्रपोजच केलं ना. प्रपोज केलं? हो, पण मग मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं हा बालवाडी पासून माझ्या मागे होता. मग मी याला हो म्हंटल. वाटतील ते वाटतील. बालवाडीतलं प्रेम आहे काही काही वाटतील म्हणजे ते बोलतात. प्रपोज केल्यावर होतं म्हणजे की गेल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कर कर propose कोणाला कर, करू propose प्रपोज? कर. आई कोणाला करू? नाहीये कोणी आयुष्यात. आई थांब ना जरा तिला यार. कर, तिला कर. कशा अगं तिचा आहे ना. अहो माझं आहे काकू, मला ए, कळलं का? आहे 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 तुझं माहितीये. परत परत तेच तेच सांगू नकोस. कळलं तुझं आहे आहे आहे. याला प्रपोज तरी करू दे ना. पण आज ते तुझं नसतं तर हो म्हटली असतीस ना याला. नाही. थोडा तरी विचार करा. लगेच नाही. नाही म्हणजे थोडा तरी विचार करा. ऑफकोर्स असं लगेच बोलू नका. मिस्टर ओंकार, टू बी ऑनेस्ट तुमच्याकडे बघून ना म्हणजे तसं नाही वाटत, त्यामुळे पटकन आलं ते. थांबा थांबा.
अगं आई का वाटलं पाहिजे तसं अरे नको आई नको आणि मला वाटलं नाही तरी कोणाला तरी वाटलं पाहिजे ना बरोबर. त्याच्याशिवाय मुलगी मिळणार कशी नाही तुम्हाला खरंय खरंय बरोबर नाही तुमच्या ती ती गंमत नाही अहो बस झालं तुम्हाला विचारलंय का कोणी गंमतच नाहीये बबडूमध्ये गंमतच नाही. आई 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 माझ्या आत्याची मुलगी आहे ती चालेल का याला चालेल हो काकू सुंदर मुलगी आहे पण याच वर्षी लग्न करून टाका याच वर्षी का पुढच्या वर्षी ती 41ची होईल ना म्हणून 41 ऐका ना मी काय बोलतो भाऊ ऐका तुम्ही एकदा बघून घ्या ना म्हणजे ती 23ची वाटते ओ, अगदी 23 नाही म्हणजे 24 25 26 पण नाही अगदीच जवळ बघितलं तर 33 गेला बाजार अगदीच 37 याच्या पुढे जाणार नाही या 41 वर या हळूहळू या ना या अरे त्याच्यावर काय चिडताय तुम्ही तो तुम्हाला पोरगी सुचवतोय ओ थांबा आता जरा तुम्ही काय 16 वर्षाचे समजता का स्वतःले तोंड पाहू अबे 45 चा तर चेहरा वाटतोय मग? 46 हाय, हे काय? वाटेल ते बोलतो 45 46 दिसतोस मी 3 वर्षाची असताना तू म्हणजे झालायस असं वाटत असेल त्यांना अगं नाही ग आई करणं, लग्न करणं 50 येते तुझी अगं आता कशी करणं. 50 येईल माझी तुझीच 50 नाही आली अजून आई थांब ना जरा यार करणं. काय करणार 25 आहे मी पंचवीस आहे मी 25 खरंच 25 आहे हॉटेल ते सांगताय त्रास झालाय नुसता मला कोणी काही मुलगी सुचवायचं नाही आधीच सांगून ठेवतोय मी आता चांगल्यासाठी बोलतोय तर हॅलो काका एखादी 20-25 वर्षाची लग्नाची मुलगी आहे का हो नाही अहो ते एसटीत एकदम तटला आहे म्हणून बाकी काय काय खोटया? मुलगी 20-25 मध्ये तटलाय मुलगा गप्पा बस रे लग्न कर फक्त. काही लग्न करणार नाहीये मी लग्न कर. नाही करणार आहे मी लग्न मला करायचं असेल तेव्हा करेल नाही तर नाही करणार अरे बस आहे याला की वधूवर सूचक मंडळ आहे हे बस आहे ना बस वाटू दे ना रडू नकोस आई तू रडू नकोस आई मला डोक्यात आता अख्ख्या बस अख्ख्या समाजाचा विषय झालाय तुझ्यामुळे माझं लग्न समाजाचा विषय झालाय हा काय काय केलं पाहिजे लोकांनी आणि ही आली ना हिच्यामुळे झालेच आहे आली माफरळ द्या आली माफरळ कुठला काय माफरळ आईला तो मापरा नका बोलतो आणि मला का बोलतोय मग काय? तुझ्या चेहऱ्याकडे बघ ना एक तर बघून काही वाटत नाही तुझ्याकडे त्यात ढापण्या दिसतोस तात्या विंचू दिसतोस चष्मा लावलेला तात्या विंचू दिसतोस. आली नाही हो मला कळलंच नाही मला होच वाटले काय डांबर बोलवत्या काही डांबर टाक कळायचं कसं तुझं? तात्या विंचू चष्मा लावलेला नाही. अरे किती वेळा सांगितलं तुला चष्मा घालत जाऊ नकोस तू चष्मा घालत जाऊ नकोस विचित्र तुझ्यामुळे दिसतोस. आली आहे ही परिस्थिती माझ्यावर अहो, असं नका बोलू. लहानपणी आधी स्वतःच्या डोक्याला बाम लावायचीस मग त्याच हाताने मला काजळ लावायचीस रडून रडलो नको करू तरी कळलं नाही घुसवते डोळ्यात घुसवते अजून घुसवते काजळ कुठली चूक आहे. तुलाच बोलणार मी माझीच चूक आहे. बस थांबव रे बस थांबव मला काहीच करायचं नाही ह्या बस मध्ये काय करू? मला प्रवास नाही करायचं मला काय नाही ह्या सगळे लग्न झालेले आहेत ना हे सगळे नाटक आम्ही हे सगळे मला प्रवासच नाही करायचा कुठे जातोस? मला जाईन तिकडे जाईन मला नाही करायचं काही असं नको करू बसा एवढं नका करू हळूहळू यायचं बसा हो. अरे मला हे जाय रे शोधत बस माझ्यासाठी मुलगी शोधत बस तू मला सांगते जा चल आलेच सांगतेस मला रडू नका काकू ए बर जातोस आहे तर तिकडे मुलगी आहे, तिला विचारून तरी अगं जा. जाग